असेल तर त्याला तो 500 रुपयामध्ये मिळणार आहे. असा हा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये ज्या ज्या लोक आणि साहित्यानं किंवा प्राचीन जे आपले विरोधक होते अशा लोकांनी आपल्यावर आघात केले, प्रहार केले, आपल्याला वंचित ठेवलं, अशा त्या लोकांचा भंडाफोड, मग त्यांचं रामायण असो, महाभारत असो, गीता असो, वेद असो, वेदांत असो, पुराण असो, उपनिषद असो किंवा देवादीत असो, ऋषी मुनी असो, त्यांची परंपरा असो, यांनी कशा प्रकारचं जहर प्राचीन काळापासून आपल्या जीवनामध्ये ओतलं आणि आपल्याला या परिस्थितीमध्ये आणून ठेवलं, त्याचा सर्व हा उहापोह, भंडाफोड या ठिकाणी आपण त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. म्हणून मी सर्वांना अशी विनंती करतो की प्रत्येकाला त्याची एक प्रत तरी आपल्या घरी संग्रहित ठेवावी. पुढच्या भविष्यासाठी हा इतिहास लेखा जोगा फार महत्वाचा ठरेल. कारण आज 7-8 वर्षापासून मी या गोष्टीसाठी झिजत आहोत. अनेक ठिकाणी मोठमोठ्या साहित्यिकांचे संदर्भ ग्रंथ चालले आहेत. स्वतः वेद, गीता, पुराण, उपनिषद ह्या सर्व ग्रंथाचं अध्ययन केलं. त्याचबरोबर बाबासाहेबांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत तेही चालले सर्व. आणि इतरही दिग्घनिकाय असो, सुत्तनिकाय असो, अभिधम्म पिटक असो किंवा जे आपलं बौद्ध साहित्य आहे त्याचेही दाखले घेऊन त्यावर मी प्रहार केलेला आहे. म्हणून हे फार मोलाचं ठरेल. कारण अशा प्रकारचं लिखाण स्वतः मी लेखक असल्यामुळे मी नाही माझ्या वाचण्यात आलो, कोण्या लेखकाला लिहिलं. अनेक ग्रंथ निर्माण झाले, अनेक पुस्तकं छापल्या गेले, परंतु याचा परवाना घेऊन समाजाचा उहापोह करून या समाजाचं दुःख जगासमोर मांडून असं कोणीही लिखाण माझ्या दृष्टीने तरी केलेलं नाही. मी मोठेपणा सांगत नाही.